नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाला बरेच आपले राजकीय जे आडाखे आहेत ते बदलणार आहेत. भारतीय जनता पार्टीची बी टीम कुठली आहे? एम-आय-एम, मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन, जो हैदराबादचा पक्ष आहे. असदुद्दीन ओवैसी जे त्याचे खासदार आहेत. आता हे जे एम-आय-एमला सातत्यानं भाजपची बी टीम म्हटलं जात होतं, तो त्यांच्या विरोधातल्या नॅरेटिव्हचा एक भाग होता, जो त्यांना कायम महाराष्ट्रामध्ये राजकीय यश मिळवण्यापासून रोखत होता. मला आठवतं, नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक होती, जेव्हा मी पहिल्यांदा ती कव्हर केली होती. पहिल्याच झटक्यामध्ये त्यांचे 20 नगरसेवक निवडून आले होते. मी त्या नांदेड वाघाळामध्ये 3 दिवस होतो आणि माझ्या असं लक्षात आलं, की मुस्लिम तरुण खास करून जे 25 ते 40 वयोगटातले, त्यांच्यामध्ये असादुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसीची क्रेझ आहे. त्यानंतर ते थेट इम्तियाज जलील यांचं आधी आमदार होणं आणि नंतर खासदार होणं आणि आता ह्या पक्षाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळणं. हा जो ग्राफ आहे ना, हा जो पॅराडाईम आहे त्यांचा, तो असा ग्राफ असा वर गेला, खाली आला आणि आता पुन्हा वर चढताना दिसतोय. याचे 2 अर्थ आहेत. एक असादुद्दीन ओवैसी यांच्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी दक्षिणेनंतरची एक महत्त्वाची भूमी आहे महाराष्ट्र. बिहारमध्ये पण त्यांनी चांगलं यश मिळवलंय. आता त्यांचं लक्ष बंगालमध्ये असेल. त्यांचा पक्ष मालेगावमध्ये सत्तेमध्ये येऊ शकतो. कारण आकडेवारीच तशी आहे. बरं हे फक्त काँग्रेससाठी घातक आहे का? आणि भाजपसाठी पूरक आहे का? तर भाजपसाठी 100% पूरक आहे. काँग्रेससाठी निश्चित घातक आहे. पण ते फक्त काँग्रेससाठीच आहे असं नाही. समाजवादी पक्ष, जे अबू आझमी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तर त्या समाजवादी पक्षामध्ये आत्ता खरं तर अखिलेश यादव यांची सभा होणार होती. पण समाजवादी पक्षामध्ये रईस शेख आणि अ, अबू आझमी यांच्यातला जो संघर्ष आहे, तो बहुधा तिथे अडचणीचा ठरला, की सभा रद्द झाली. परिणाम आज मुंबईमध्ये एम-आय-एमनी अबू आझमी यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मानखुर्द, शिवाजीनगर चांगलं यश मिळवलंय. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्येच त्यांना कारण मुंबईमध्ये एम-आय-एमला तब्बल 8 जागा मिळाल्यात. आता मी सगळी आकडेवारी तुम्हाला सांगतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा मुंबईमध्ये जे 23 नगरसेवक उभा केले होते, नाही यश मिळालं. काँग्रेसला नाही यश मिळालं. सो ह्या आकडेवारीकडं आपल्याला पूर्ण लक्ष देऊन त्याचं विश्लेषण करायला हवं आणि त्या विश्लेषणाच्या आधारावरती मी जे म्हणतोय, त्याचे पुन्हा राजकीय संदर्भ जोडायला हवेत. बघा काय झालंय, साधारणपणे राज्यभरामध्ये ए-आय-एम-आय-एमनी 126 जागा जिंकल्या आणि सर्वाधिक जागा त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. कुठे? जिथे खान की बान हा मुद्दा मांडला जात होता. प्रथम क्रमांकाचा पक्ष कोणता आहे? भाजप. एम-आय-एम दुसऱ्या क्रमांकाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची घसरण आहे आणि उद्धव ठाकरे यांची तर तिथे धूळधाम झाली. म्हणजे जिथे आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा आहे भाजप, त्याच्यासमोर लोकांनी काँग्रेसला नाही निवडलं किंवा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला नाही निवडलं, तर मुस्लिम बांधवांनी ए-आय-एम-आय-एमला निवडलं. हा मोठा बदल आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. कारण ही जी कथित बी टीम म्हणून सतत त्यांच्यावरती टीका केली जात होती, ती तर संपलीच. पण इथून पुढे काँग्रेसच्या आणि विरोधकांच्याच एकूण मतामध्ये कशी विभागणी होणार आहे? हे फक्त काँग्रेससाठी घातक आहे का? नो. शरद पवारांच्या पक्षासाठी, अजित पवारांच्या पक्षासाठी आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी पण ते घातक आहे. शहरनिहाय जर जागा आपण बघितल्या तर मालेगावमध्ये 21, नांदेड वाघाळामध्ये 14, अमरावतीमध्ये 12, धुळ्यामध्ये 10, सोलापूरमध्ये 8, मुंबईमध्ये 8, नागपूरमध्ये 6, नागपूरमध्ये अकोल्यात 3, अहिल्यानगरमध्ये 2, जालन्यात 2 आणि ठाण्यात 5 अशा 126 जागा जिंकल्या. 2015 मध्ये संभाजीनगरमध्ये ए-आय-एम-आय-एमकडं 24 जागा होत्या. यावेळी 33 म्हणजे वाढ आहे. हे काँग्रेसचं कसं पूर्ण अपयश आहे बघा. संभाजीनगरमध्ये काँग्रेसनं 71 पैकी 70 जागा गमावल्या. 2015 मध्ये काँग्रेसकडे 11 जागा होत्या. केवळ मालेका हबीब कुरेशी या एकमेव विजयी उमेदवार आहेत सध्या. आणि त्यामुळं मुस्लिम मतदारांसमोर काँग्रेस हा आता पर्याय ठरत नाही हे लक्षात येतंय. मग दुसरं असं आहे की काही प्रमाणामध्ये केवळ मुस्लिमांनीच त्यांना मतदान केले असं नाही. तर हिंदू, एस-सी, एस-टी उमेदवारही ए-आय-एम-आय-एमच्या तिकिटावर निवडून आले आहेत. म्हणजे ते जे हिंदू आहेत, त्यांना मुस्लिम मतदारांनी पाठिंबा दिला आहे. गुलमंडी, संभाजीनगर प्रभागामध्ये 4 पैकी 2 विजयी उमेदवार आहेत ए-आय-एम-आय-एमचे, ज्या गुलमंडीमध्ये मुस्लिम बहुल भाग आहे.
हा भाग पूर्वी शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला होता. जिथून खान की बान हे जे नेरेटिव्ह आहे गुलमंडीतलं, त्या नेरेटिव्हला हा शह आहे आणि तिथे आता शिवसेना भाजपच्या ऐवजी एआयएमआयएम आली. इम्तियाज जलील यांचं शहर स्तरावरचं असलेलं नियंत्रण, तिकीट वाटपावरून अंतर्गत वाद झाला. इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि बंडखोरी झाली. त्यानंतर सुद्धा आपल्या मताचं ध्रुवीकरण रोखण्यामध्ये जलील कमालीचे यशस्वी झाले. त्यांनी तो मुद्दा घेतला, की हमारे लिए तो ये शहर औरंगाबाद है, रहेगा और था. आणि त्या त्यांच्या भूमिकेला आक्रमक मुस्लिम धर्मियांच्या भावनेला फुंकर घालण्याचं काम जलील यांनी जे केलं, आमच्याच डिबेटमध्ये मी जेव्हा त्या शोचं अँकरिंग करत होतो, तेव्हा एएमआयएमचे जे शहराध्यक्ष आहेत, आल्या-आल्या ते म्हणाले, की नाही, की आमच्यासाठी हे औरंगाबादच आहे, छत्रपती संभाजीनगर नाही. कुणाला फायदा झाला? भाजपला, नंबर 1 चा पक्ष. कुणाला तोटा झाला? काँग्रेस, उभाठा, शिवसेनेच्या दोन्ही गटाला. आणि ह्याच्यातली शिंदे गटाची जी स्थानिक संघटना कमकुवत झालेली आहे. शिवसेनेतली जी फूट आहे, जी पारंपरिक मराठी मुस्लिम समाजाचं जे इक्वेशन आहे, ते त्यांनी कमी केलं आणि ही जी भर आहे ती एआयएमआयएमनी भरून काढली. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होईल? तर काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांना त्याचा थेट फटका आहे. शहरी मुस्लिम मतदारामध्ये एआयएमआयएम हा एक स्वतंत्र पर्याय म्हणून पुढे आलाय. याचा अर्थात भाजपला फायदा होईल कारण विरोधी मतांचे तुकडे पडतील. त्रिकोणी किंवा चौरंगी लढतीत भाजप मजबूत होईल. म्हणूनच अनेक विश्लेषक म्हणतात, की एआयएमआयएमची वाढ म्हणजेच भाजपला फायदा. पण अर्थात हे नेरेटिव्ह एआयएमआयएमनी का बघावं? त्यांनी सतत का आरोप सहन करावा, की ती भाजपची बी टीम आहे? ज्यांना असं वाटतं, की अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत, त्यांनी विचार करावा, की त्यांनी खरोखर मुस्लिम नेतृत्व तसं उभा केलं का? एक अंतुलेंचा अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये असा मुसलमानांचा नेता होता का काँग्रेसकडं? जी होती ती अशी खुजी झाडं होती, ज्यांना कधीच मोठं होऊ दिलं नाही. अर्थात एआयएमआयएमसाठी कुठेही असे शहरी पट्टे आहेत बघा. संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, मुंबईमध्ये पण ईस्ट आणि वेस्ट, भिवंडी, कल्याण, डोंबिवली विधानसभा निवडणुकीमध्ये 8 ते 15 मतदारसंघावरती ते फोकस करू शकतात. मुस्लिम प्लस दलित प्लस वंचित घटकांचं समीकरण ते जुळवू शकतात. आता ओवेसींची स्पष्ट भूमिका आहे, की जनहिताच्या मुद्द्यावरती भाजप सरकारला पण पाठिंबा आहे. पण अन्यायकारक धोरणाला तीव्र असा विरोध. थेट आघाडी नाही, पण ही राजनीतिक लवचिकता आहे आणि विशेषतः तरुण, शहरी मतदार आणि नाराज मतदार जे जुनी सेक्युलर पार्टी म्हणून काँग्रेसकडे बघत होते, ते पूर्णपणे नाराज झालेले आहेत आणि आता त्याचा जो कल आहे काँग्रेसकडचा तो झुकून तो एआयएमआयएमकडे आलाय. एआयएमआयएमचं हे यश फक्त मुस्लिम राजकारण नसून हे शहरी असंतोष जो काही आहे मुस्लिम बांधवामधले आणि जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी हे त्याचं प्रतीक आहे. काँग्रेससाठी धोक्याची घंटा, भाजपसाठी रणनीतिक फायदा वगैरे असं दिसतंय. आता ह्या सगळ्यात आणखीच खोलच विश्लेषण करायचं झालं तर समाजवादीची मतपेढी कशी गेली आहे बघा. अ, महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये ज्या एएमआयएमनी निवडणुका जिंकल्या त्यात प्रभाग क्रमांक 134, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 43 आणि 45 या ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेत. 10,000 मताच्या फरकानं विजय झालाय. प्रभाग क्रमांक 136 मध्ये मुंबईत एआयएमआयएमचे उमेदवार जमीर कुरेशी यांना 9,923 मताच्या फरकानं त्यांना विजय झाला. पहिल्यांदाच हे रिंगणात उतरले होते जमीर कुरेशी. त्यांना एकूण 14,921 मतं मिळाली. तर समाजवादी पार्टीच्या माजी नगरसेविका रुखसाना सिद्दीकी यांना केवळ 4,998 मतं मिळाली. आणि हे बघा ना आकडे कसे आहेत ते. एएमआयएमचे विजयी उमेदवार कोण आहेत? मेहजबीन अतिक अहमद खान, जमीर कुरेशी, शमीर पटेल, रोशन शेख, शबाना शेख आणि पुढचं नाव विजय उबाळे, शबाना काझी, खायरुन्निसा हुसेन. हे जे इक्वेशन जर जुळलं ना, जे वंचितनी तसा प्रयोग केला होता, तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक प्रयोग आला. पर्याय लोकांना आलाय. आणि त्या पर्यायाच्या आधारावरती जर हे राजकारण आपण बघितलं, तर असं दिसतं आहे, की लोकांना असादुद्दीन ओवैसी यांचा चेहरा आवडतोय. त्या चेहऱ्याच्या आधारावरती ते मतदान करतील आणि ही कोणाकोणासाठी घंटा आहे ते तर मी ऑलरेडी सांगितलंय. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे, की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं सखोल विश्लेषण करावं. कारण इथून महाराष्ट्राच्या राजकारणाची नव्याने पायाभरणी झालेली.